तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौतम डिझाइन स्टुडिओ. तर मित्रांनो, थंबनेल बघून समजलं असेल मित्रांनो, की आपण आज कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ आणलेला आहे. तर मित्रांनो, भावपूर्ण श्रद्धांजली याची आपण डिझाइन करणार आहे. मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही डिझाइन सांगितलेली आहे. तर चला मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथं बघू शकता एक बॅकग्राऊंड क्रिएट करून घेतलाय मी. आपल्याला डिझाइन करायची आहे. तर इथे सगळ्यात आधी आपण एक फेम ॲड करू. जेणेकरून याच्यावर आपल्याला फोटो हे करता येईल. एक फेम ॲड केली. यामध्ये कसं हे केलं ते पण तुम्हाला दाखवतो. यामध्ये एक शेप ॲड केलाय आणि त्यावर फेम ॲड केली. परत त्याच्यावर एक लाईट इफेक्ट मारलाय. ते फेम उमटून दिसेल. ठीक आहे. आणि इथं एक ॲड केलाय आपला एक फोटो घेतलाय. कोणाचा फोटो न घेता एक आयकॉन घेतलाय. ठीक आहे. तर परत इथपर्यंत समजलं मित्रांनो. तर समोर बघू आपण. इथे एक जे भावपूर्ण श्रद्धांजलीचे समई आणि पुष्पगुच्छ वगैरे असतात ते ॲड करून घेऊ. ते बघू शकता त्याला शाडो दिली खालून आणि या समईला पण आपण एक शाडो दिला. असं वाटतं जसं की रिअलिस्टिक. ती कशी क्रिएट करायची ते पण तुम्हाला दाखवतो नाही का. एक 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 एम्प्टी एक लेयर घ्यायची. एक न्यू ब्रश ॲड करून घेतोय मी. तर इथे मी न्यू लेयर घेतोय. बी दाबायचा. बी दाबल्यानंतर ते एक न्यू लेयर घेतो. ब्रश हे करतोय. एक काळा ब्रश हे करतोय आणि त्याच्यावर असा एक डॉट मारायचा. कंट्रोल टी करून त्याला छोटं करून घ्यायचं आणि परत त्याची साईज वाढवून त्या समई खाली ठेवू आपण. जेणेकरून असं वाटलं पाहिजे त्याची खाली शॅडो पडली. ठीक आहे. तर एकदम सोपं आहे. एवढं काही अवघड नाही मित्रांनो शॅडो क्रिएट करायचं. ठीक आहे. एवढं इथपर्यंत समजलंय. तर मित्रांनो समोर बघू आपण. याच्यावर नंतर आपण टेक्स्ट ॲड करूया. जेणेकरून भावपूर्ण श्रद्धांजलीची एक टेक्स्ट ॲड करून घेतोय मी. ठीक आहे. तर हे भावपूर्ण श्रद्धांजलीची टेक्स्ट ॲड करून घेतली मी. हे पण एडिटेबलच आहे. जे फॉन्ट आहे, डीजी फॉन्ट आहे आणि हे तुम्ही तुमच्या हिशोबानं परत दुसरंही चेंज तुम्हाला दाखवतो. हे बघा. यांचा ग्रुप केलाय. फक्त मी याला इफेक्ट मारलाय. एनिमिनियल एक इफेक्ट आहे तो इफेक्ट मारलाय मित्रांनो. आणि खाली बघू शकता एक स्लोगन दिलंय आपण. ते हे बघू शकता. परत याच्यानंतर आपण एक जे नाव आहे टेक्स्ट असते. ते टेक्स्ट बघू शकता. आणि हे सर्व आपण एकदम सोप्या भाषेत आणि एडिटेबल असं बनवून दिलेलं आहे. तर मित्रांनो आता यानंतर आपण बघूया. याच्यानंतर जे कार्यक्रम आहे, जे तेरवी वगैरे जास्त जे कार्यक्रम असतात भावपुरस्कारानंतर ते ॲड करून घेतोय. ते पण टेक्स्ट तुम्हाला सोप्या पद्धतीने हे केले. परत जे स्थळ आहे, ते स्थळ ॲड करून घेतलंय. ते पण एडिटेबलच आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने हे करू शकता. यानंतर मित्रांनो मी इथं एक शोकाकूल म्हणून आपण जे आपले जे असते शोकाकूल ते इथं ॲड करून घेतलंय. त्याच्या खाली एक शेप घेतलाय. ते कलरमध्ये घेतलं. इथं खाली जागा दिसते. तर या जागेमध्ये मित्रांनो मी परत एक स्लोगन ॲड करून घेतोय. जे स्लोगन असतंय ते ॲड करून घेतलंय. आणि मित्रांनो जे आपण एकदम शेवटला जे पाहिलं होतं, तर मी हे करून घेतलं बघा. थोडं डिझाइन नाही लूक येण्यासाठी इथं एक इफेक्ट मारलाय. काही इफेक्ट एवढं काही नाही. ते तुम्हाला पी-एच-डीमध्ये दिलंय. तर तुम्ही एकदम बघितल्यानंतर लगेच कळून जाईल ती काय आहे. ठीक आहे. तर आता बघू शकता मला इथं थोडं बॅकग्राऊंडच्या मागे हे वाटते. तर मी एक काय केलंय, या बॅकग्राऊंडचीच एक कॉपी करून घेतली आणि ते या बॅकग्राऊंडच्या पाठीमागं मारली नाही का आणि त्याला मी दिलाय ओव्हरले दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की दाखवतो मी तुम्हाला. ग्रुप ग्रुप कुठे गेलाय? ठीक आहे, ते ग्रुप दाखवतोय मी तुम्हाला. एकच मिनिटं. तर मित्र हा ग्रुपच आहे. त्या ग्रुपला मी बघू शकता इथं ओव्हरले दिलाय जेणेकरून तिथे थोडं फिक्कट दिसते. अशा प्रकारे मित्रांनो आपले फुल डिझाइन रेडी झालेले आहे. फुल एच-डीमध्ये मी पी-एच-डी तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका. असे नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील.
ठीक आहे मित्रांनो, परत भेटू. जय महाराष्ट्र.